डेली पडणारा प्रश्न म्हणजे आज डब्याला काय बनवायचं किंवा आज स्वयंपाक काय करायचा. रोज एकच आयटम खाऊन किंवा रिपीटेड तेच डिशेस बनवून कंटाळा पण येतो. तर आज म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करूया. बीटरूट होते फ्रीजमध्ये. तर बीटरूटला सोललं आणि त्याला किसून घेतले आणि त्याची भाजी बनवूया. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी प्रिफर करते अगदी साध्या पद्धतीत घरगुती जेवण बनवायचं. तर मी मसाले वगैरे भरपूर कमी टाकते. तर त्याने कसं होतं, ॲसिडिटी होत नाही आणि तसं पण मसाले काही चांगलं नसतंच एवढं जास्त स्पायसी खाणं. मी काय केलं, टोप घेतला. टोपामध्ये मी तेल घेतलं. त्यामध्ये मी उडीद डाळ आहे ना, त्याला अगोदर भाजून घेतलं तेलामध्ये. मग त्यात जिरे टाकले, राई टाकली, लसूण आहे ना, पाच पाच पाकळ्या लसूण घेतला, त्याला ठेचलं आणि असं त्याला त्याच्यामध्ये परतून घेतलं. हिंग टाकलं. मग त्यानंतर कांदा अर्धाच घेतला मी आणि कांदा टाकला. मिरच्या उभ्या अशा कापून घेतल्या आणि त्यालाही टाकलं. मग कढीपत्ता टाकला. तर ह्याला जरा भाजून घेते. जास्त नाही भाजायचं, थोडंसं भाजून घेतलं. तर मीठ टाकलं आणि आता ते बीटरूट जे किसून ठेवलेलं त्याला मी त्यात टाकलं आणि आता त्याला मिक्स करते. हे बघा. आणि कसं असतं, बीटला थोडं शिजू द्यावं लागतं. तर त्याला मी झाकण लावून शिजायला ठेवणार आहे आणि ते शिजतंय आणि ऑलमोस्ट झालं. म्हणजे भाजी माझी रेडी आहे. ह्याला फक्त मी शिजायला ठेवलेलं आहे बीटरूटला. तर मला थोडं त्याला असं जरा एकदम असं सिम्पल नाही ठेवायचं होतं. तर मी त्याला थोडा पावडर मसाला तुम्ही बघता, तर अगदी थोड्या प्रमाणामध्ये मी धणे, जिरा, थोडीशी गरम मसाला, मीठ आणि हळद हे टाकलं. पाण्याचा शिपडा टाकला, म्हणजे पुन्हा ते फक्त शिजायसाठी बीटरूट, आणि मग त्याला झाकण लावून ठेवलं. आता बीटरूट कसं असतं डायजेशनसाठी, त्यानंतर ब्रेन फंक्शनसाठी आणि स्किन ग्लो. मला ते बोलण्याची पण गरज नाही आहे की स्किन किती ग्लो होते बीटरूटने. असं एकदम पिंकिश स्किन होते. आणि त्यानंतर मी आता बघा त्याच्यावरती खोबरं टाकलं. खोबरं ते फक्त त्याची थोडंसं टेस्ट किंवा असं घट्टपणा असं ते त्यासाठी मी खोबरं टाकलं बघा. झाली